नमस्कार मंडळी. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचं जेवण वगैरे माझं बनवून झालं होतं, पण किचनवर असं काही पसार पडलेलं होतं, ते मला आता आवरायचं होतं. तर म्हटलं चला पटकन सगळं आवरून घेते. आणि राजीवला पण अजून सुट्ट्याच आहे, तर तो घरी होता ना, तर मग त्याचंही चहा नाश्ता दमानच चालतं थोडंसं. आणि मग परत चहा करावं लागतं. राजूरचे पप्पा तर निघून गेले होते, पण त्याच्यानंतर आमच्या दोघं मायलेकाचं चहा बाकी होतं, तर आम्ही मस्त चहा घेतलं आणि उभी राहूनच घेतलं बरं का. आता का तर मला दुसरी कामं भरपूर होते आणि बसून जर आपण राहिलो ना, तर खूप जास्त उशीर होऊन जाते. म्हणून म्हटलं चला पटापट सगळं आवरून घेते. अगोदर तर गॅस शेगडी घासून घेतली आणि त्याच्यानंतर जी वरची लादी आहेत ना, ती पण मी घासते, जेणेकरून आहे ना ती जास्त चिकट व्हायला नको आहे. आणि आमचा जो फॅन होता ना किचनमधला, तो पण खराब झाला, काय झालं काय माहिती. आणि खालचं किचन ओटा असतो ना, ते तर आपण नेहमी क्लीन करत असतो आणि हे स्वच्छ झाल्याशिवाय दुसरे कामं आपल्याला जमत नाही. किचनमध्येच मला आज दिवसभर कामं होते, तरी पण मला किचन पहिले स्वच्छ करावं लागते आणि त्याच्यानंतरच मी दुसरं काही करू शकते असं वाटतं मला. नाहीतर मला जमतच नाही दिवसभर. म्हणजे एक काम मला जर 5 मिनिटात होत असेल, तर ते 1-1.5 तासपर्यंत होत नाही, असं होऊन जाते. म्हणून आहे ना मी पहिले किचन ओटा क्लीन करते आणि सगळे भांडे वगैरे असतात ना त्याच्यावरचे सगळे उचलून ठेवते, जेणेकरून मला पटापट सगळे कामं होतात. आणि सगळं किचन ओटा एकदम कोरडा केला, म्हणजे सुक्कं केलं पूर्ण त्याला. आणि त्याच्यानंतरच आता दुसऱ्या कामाची सुरुवात करायची होती. तर मला लाडू बनवायचे होते आणि फक्त उडीद डाळचे लाडू मी बनवत आहे. मेथी फक्त मी 100 ग्रॅम टाकली होती, का आता आमच्या घरात कडू अजिबात खात नाही. आता मेथीचेच लाडू बनवतात, पण कसं माहिती का, म्हणजे जास्त कडू चालत नाही आमच्या घरात. म्हणून आहे ना आम्ही नेहमी ना म्हणजे उडीद डाळ अर्धी आणि मेथी अर्धी, म्हणजे अर्धा अर्ध घेतात, दोन्ही बरोबर पाहिजे असं टाकते माझी मम्मी. पण ह्या वेळेस आहे ना मला तसं काही करायचं नव्हतं, का आता आमच्या घरात आहे ना जास्त ना म्हणजे कडवं चालतच नाही. म्हणून म्हटलं चला नुसतं उडीद डाळचं पण बनतात लाडू, पहिले तशीच बनवायची मम्मी. आणि माझी मम्मी म्हणते की उडीद डाळीची पण छान लागतात. मी याच्या अगोदर पण केलेले आहे, तसं काही नाही, थोडीशी मेथी टाकली तर होऊन जाते. तर म्हटलं तशीच करायची होते, म्हणून उडीद डाळचे लाडूच म्हटले तरी चालते, मेथीचे म्हटले तरी चालते, का आता 100 ग्राम मी त्याच्यामध्ये टाकली होती. तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्या खाली भरपूर कमेंट होत्या की ताई त्याच्यामध्ये हे टाकावं लागते ते टाकावं लागते. तर मला सगळं माहिती ताई, का तर मी पहिल्यापासून करत आली. आता लग्नाला 10 वर्ष झाले, 10 वर्षापासून मी हे लाडू बनवत आहे. पहिले मला नाही जमायचं, पण हळूहळू करून मी शिकले, का तर मला सासूबाई नव्हती, मग घरी कोणी नव्हतं बनवणारं, तर मला म्हणजे शिकायचंच होतं, म्हणजे खूप गरजेचं होतं माझ्यासाठी. तर मी मम्मीकडून सगळं काही शिकलेले आहे आणि जसं मम्मी बनवते ना तसंच मी पण बनवते. एवढं आहेत की माझी मम्मी ना खारीक टाकते, अजून डिंक टाकते, भरपूर काही ती टाकत असते त्याच्यामध्ये. पण मला इतकं टाकायचं नव्हतं, का तर आमच्या घरात एवढं म्हणजे हे करून खात नाही, खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही असं होतं. आणि माझ्या मम्मीनं मला गावाकडून हा पीठ दिलेलं होतं, तर मला बनवायचीच होते. आणि जे आवडत नाही ना घरात खायला, ते मी टाकत नाही त्याच्यामध्ये. खारीक त्याला अजिबात आवडत नाही, म्हणून ती मी घातली नव्हती. फक्त खोबरं आणि ड्रायफ्रूट मी सगळे टाकत आहे त्याच्यामध्ये. फक्त ते डिंक वगैरे असतं ना, ते मी टाकत नाहीये, का तर जेवढं आवडतंय तेवढंच आपण टाकू शकतो ना. आणायला तर काही नाही, आपण सगळं आणू शकतो किंवा टाकू पण शकतो, पण खायला तर पाहिजेच ना, चांगलं तर लागलं पाहिजे ना. आणि आमच्या घरात जसं आवडतं ना तसंच मी बनवण्याचा प्रयत्न करते. माझं असं म्हणणं असतं की जे मी बनवलेलं ना ते संपलं पाहिजे. नाहीतर काय फायदा ते सगळं काही बनवून एवढं सामान टाकायचं आणि खाल्लं नाही तर. म्हणून आहे ना मी जे आवडतंय ना तेच टाकते. तर मला माहिती ताई सगळं त्याच्यामध्ये टाकावं लागते, पण जितकं आवडतंय ना तितकं टाकते बरं का. तरी ते ना पीठ गावाकडूनच मम्मीनं मला दिलं होतं, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले बोलले की 100 ग्रॅमच मेथी आहे, बाकी उडीद डाळचंच पीठ आहे. ते त्याची साल वगैरे काढून मम्मीनं मला तयार करून दिलेलं होतं आणि पीठच दिलं डायरेक्ट. म्हणजे मम्मी बोलली का तुला बनवायचं तर तू बनव, नाही तर मी तुला इथून देते. म्हटलं नाही मम्मी मी पण बनवेल, का तर म्हणजे आपणच किती त्रास द्यायचं, किती कामं तिला असतात, शेतातले करावं लागते, घरचे करावं लागते, सगळं काही बघावं लागतंय. मग आपल्याला एवढं काम नसतं, मग आपण करू शकतो ना, आपल्याकडे भरपूर वेळ असतो. म्हणून मी मम्मीला बोलले मी बनवून घेईल मम्मी, मला येतं ते. ते ना मी 1 किलोच गूळ घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये होऊन जाणार, का तर पीठ माझं खूप कमी होतं, म्हणजे अर्धा किलोच्या वरती थोडंसं असेल, जास्त नसेल तो, का तर पीठ माझं कमीच होतं, मला जास्त करायचेच नव्हते लाडू म्हणून. तर त्याच्यामध्ये ना मी 1 किलो गूळ घेतलाय आणि चांगलं त्याला असं बारीक करून घ्यायचं असतं आपल्याला. आता आपण किसनीनं पण करू शकतो किंवा चम्मचनं पण बारीक करू शकतो, पण माझ्याकडं तेवढं वेळ नव्हता किंवा जास्तच त्याला वेळ लागते. म्हणून आहे ना मी डायरेक्ट असं मोठं पातेलं आहे माझ्याकडं, त्याच्यामध्येच चेंदून घेतलं आणि तो खूप बारीक झाला होता व्यवस्थित. आणि आपल्याला पाकमध्ये कसं, आता पाक कोणाला येत नाही बनवता, तर पाकचं खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये काय आपल्याला चाचणी घ्यायची नाही, काय नाही, आपल्याला काहीच बघायचं नसतं. फक्त तेलात आहे ना गूळ आपलं चांगलं इघरलं पाहिजे किंवा एकजीव व्हायला पाहिजे.
पाहिजे, म्हणजे वेगळंच तिचं एक वास येतोय, आपल्याला समजून जातंय त्याच्यामध्ये चाचणीचं काही नसतं. म्हणून हे लाडू खूप सोपे आहेत, दुसऱ्या लाडूपेक्षा तर खरंच खूप सोपं आहे आणि अजिबात ते खराब होत नाही. एवढं आहेत की तेल आपल्याला कमीच टाकायचं, नंतर आपण टाकू शकतो गरम करून, पण डायरेक्ट जास्त तेल झालंय ना तर लाडू बांधताच येत नाही. आणि हे चुका मी अगोदर केलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की जास्त तेल टाकायचंच नाही, नंतर आपण टाकू शकतो. का तर गरम केलं आणि त्याच्यामध्ये सोडून दिलं की होऊन जातंय. पहिले तर आपलं व्यवस्थित मिक्स होतंय, पण जसं जसं ते म्हणजे वाळतंय ना, म्हणजे थंड होतंय ना, तर ते जी डाळ असते ना, आपली पीठ असते ना, सॉरी, तर ते सगळं तेल ओढून घेते आणि मग ते एकदम असं कोरडा पडतोय. तर थोडंसं तेल टाकलं तरी काय हरकत नाही. तर इतके लाडू त्याच्यामध्ये तयार झाले, का तर खोबरं वगैरे भरपूर होता ना त्याच्यामुळे. तर सगळे लाडू माझे बनून झाले होते आणि गरमच आपल्याला बांधायचे असतात ना, जर जास्त ते थंड झालं ना तर बांधता येत नाही. आता सगळ्या ताईंना येत असेल, ती काही नवीन रेसिपी नाही आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावा. आमची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि सगळ्याची पद्धत वेगळी असते, मला माहिती आहे. आणि मी काही पण बनवते ना त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की ही कशाला टाकते, ती कशाला टाकते, पण मी बोलले ना तुम्हाला, गावाची पद्धत वेगळी असते किंवा प्रत्येक घरात वेगळं वेगळं काहीतरी बनतंय आणि वेगळं अन्न पण असते. तर खरंच त्याच्यामध्ये एवढं काय नाही की कुणी कसं बनवतंय. आणि जर आपण तसं ट्राय करून बघितलं ना दुसरं कसं बनवतंय, तर तो छान लागते आपल्याला. मी सुद्धा ट्राय करते, तुम्हालाच नाही सांगत मी, माझंच ट्राय करा. का तर मी पण दुसऱ्याचं बघूनच काहीतरी करायला बघते, तर तो छानच लागते आपल्यापेक्षा. का तर हळूहळू करूनच आपण काहीतरी शिकतोय आणि नवीन काही शिकायला भेटले आणि ते बनवलं तर आपलं वेगळंच आनंद असतोय. तरी ते लाडू तर बनून झाले होते, व्यवस्थित भरून पण ठेवले. त्याच्यानंतर आता घरातले सगळे कामं बाकी होते, ते पटापट मला सगळे आवरायचे होते. आणि माझं लेकरू घरी राहिलं ना तर दिवसभर माझं डोकं खाते की मम्मी एक तर टीव्ही चालू करून दे, नाहीतर मला पतंग उडू दे, नाहीतर मग मला खाली जाऊ दे. असं काहीतरी तिचे 3 ऑप्शन असतात माझ्याकडे. पण मला असं वाटतंय की इकडे तिकडे फिरवण्यापेक्षा घरात बसवलं ना आणि त्याच्यासोबत जरा बसले ना मी गप्पा मारी, तर तो राहतो व्यवस्थित. आणि नाहीतर खाली पाठवलं तर माझं मनच लागत नाही, सारखं मी खाली बघत असते. त्याच्यापेक्षा ना घरातच राहिलेलं बरं आहे. तरी त्याने मला पावभाजी करायची होती. आता माझ्या राजूला बरेच दिवसानं खायची होती. तो बाहेरचं सांगत होता की पप्पा आपण बाहेर जाऊन खाऊया, पण मी म्हटले होते त्याला नाही, आपण घरीच करूया. आणि हा व्हिडिओ ना म्हणजे 1 तारखेचा आहे, मी आज अपलोड करते. का तर मधात आहे ना मी लॉंग व्हिडिओ अपलोड केलाच नव्हता, म्हणजे थोडेसे कामं होते तर नाही झालं माझ्याकडून. तर आज मी एडिट केलं होतं, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावा. तर मला पावभाजीच करायची होती, त्याच्यासाठी तिथं तयारी चालू होती. सगळे जे काही भाज्या लागत होत्या ते सगळे काही नेसून घेतल्या, नेसून नाही सॉरी निवडून घेतल्या. आता तुम्ही म्हणतात नेसून म्हणतीये, तर मला ते वर्ड आहे ना येतच माझ्या तोंडात. मी बरेच वेळेस ट्राय पण केलं की चेंज करायला पाहिजे, पण ते होतच नाही, म्हणून आता निवडूनच म्हणतीये. तर इथे ना सगळ्या भाज्या कट करून घेतल्यानंतर मी कुकरमध्ये शिजवून घेते. आता डायरेक्ट कोणी पण असं फोडणी देऊन पण भाज्या शिजवून घेतात, पण मी तसं नाही करत. मला असं वाटते की असं केल्यानं नंतर फोडणी दिली ना तर आपली भाजीची टेस्ट वेगळी असते. तर पूर्ण भाज्याने एकत्र करून घेतल्या आणि कुकर लावून घेतलं. तोपर्यंत म्हटलं चला आता माझे कामं पण दुसरे आहेत ते करून घेते, जोपर्यंत आपल्या भाज्या शिजत नाही. पण किचनवर थोडंसं असं चिक्कट झालं होतं, म्हणजे भाज्या वगैरे कट केले किंवा काही केलं की खराब होतंच खाली आणि आपल्याला ते क्लीन करायचंच राहतं. तर ते क्लीन करून घेतलं. एका साईडला माझ्यासाठी मी पाणी ठेवलं होतं. मला गरम पाणीच, मी तुम्हाला बोलत होते ना की मला गरम पाणी मी नेहमी पिते आणि म्हणजे जसं लागलं ना मला तसं. का तर आता माझं वजन जास्त नाही ना, तर मी तसं करत नाही. तर तुम्ही परत मला विचारत होते की ताई गरम पाणीच प्यायचं की कोंबट. मी तुम्हाला पहिले पण बोलले होते की ताई म्हणजे तुम्हाला जर सूट होत असेल तर तुम्ही गरम पाणी कंटिन्यू पिया आणि नाही सूट होत असेल तर तुम्ही कोंबटच प्या. का तर बॉडी हीट असली ना तर मग आपल्याला सूट होत नाही आणि खूप त्रास होतो. त्याच्यापेक्षा आहे ना तुम्हाला जसं तुमच्या बॉडीला सूट होत असेल तसंच करा. तर मला जमतंय बरं का, मला ना कितीही गरम पाणी पिलं तर काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि एका ताई सांगत होत्या की ताई गरम पाणी पिल्याने आपला चेहरा काळा पडतो का, तर नाही पडत. आपण जर म्हणजे डाईट करत असलो ना तर थोडंफार चेंज होतं आपल्यामध्ये. का तर म्हणजे आपल्या पोटाला आपण कमी खानपान देतोय तर त्यानं होणारच ना. आपल्या सवय असते जास्त खाण्याची किंवा ऑइली खाण्याची, किंवा तूप खातो किंवा भरपूर काही आपण अशी गोष्ट खातो ना, त्याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर एक वेगळंच ग्लो असतो किंवा वेगळंच असतं. पण जर आपण वजन कमी करण्याच्या मागं लागलो ना तर आपलं चेहरा थोडंसं म्हणजे काळा पडतोच. त्याच्यामध्ये काही हे नाही आहे, माझं सुद्धा तसं होतंय. तर होतंय आपला चेहरा काळा, पण गरम पाणीनं नाही. आपण जे खात नाही ना, कमी करतोय ना, म्हणजे आपण कितीही म्हटलं तरी आपण मनावर कंट्रोल करतोय, पण शरीराला पाहिजे असतं आपलं, तर त्याच्यामुळं थोडंसं आपला चेहरा काळा पडतो. पण जर आपल्याला भूक लागली तर आपण हलकं फुलकं खाऊ शकतो, त्याच्यामध्ये काहीच होत नाही. मी तसं खात राहते. आता माझ्या चेहऱ्यावर एवढं काळंपण येत नाही, का तर मी नेहमी म्हणजे हलकं फुलकं खाल्लं की एखादं फळ असू द्या किंवा म्हणजे ड्रायफ्रूट असू द्या, हे सगळं कडधान्य मी खात राहते मधात मधात, तर काही प्रॉब्लेम होत नाही. आणि तू भाकर एकच
एकच खाते का ताई संध्याकाळचं, तर तसं नाही आहे, अर्धीच खाते का सॉरी असं बोलले होते. तर मी अर्धी खाते, कधी जितकं माझ्या पोटाला लागतंय ना संध्याकाळचं तितकं मी खाते आहे. पण भाकर जर खाल्ली ना तर ती व्यवस्थित आपल्याला पचन होते आणि वजन आपलं वाढत नाही, म्हणून भाकरच खायची. तुम्हाला जास्त खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता, तसं काही नाही. मला ना अर्धीच्या वरती थोडंफार मी खाल्लं तर खाते, नाही तर इतकं जात नाही. जितकं जातं ना आपल्याला तितकं खायचं. म्हणजे असं नाही की आपण भाकर अर्धच खायचं आणि अर्धं म्हणजे भूकच राहायचं, तसं काही नाही. आपण खाऊ शकतो का, तर म्हणजे भूक लागते रात्रीचं, आपण व्यवस्थित जेवलो नाही तर झोपसुद्धा लागत नाही. मला सुद्धा तसंच होतं, आपण व्यवस्थित जेवलो नाही तर मला रात्रभर झोप लागत नाही. मी रात्रीचं चांगलं जेवण करते आणि तुम्ही खाऊ शकता, तसं काही नाही. इथे ना भाज्यासुद्धा माझ्या आता शिजून झाल्या होत्या. म्हटलं चला भाजीला फोडणी सुद्धा देऊन टाकते. राजूचे पप्पा पण आले होते, गरमच चांगली लागते आणि पावसुद्धा मला अजून भाजायचे होते. पण म्हटलं ते फ्रेश होत आहे तोपर्यंत तर आपली भाजी तयार होऊन जाते. पण माझ्यासाठी मला अजून एक भाकर बनवायची होती. आता भाजी तरी मी पावभाजी खाणार, म्हणजे नाव तर आहे, पण मी भाकरसोबतच खाणार, का तर मी जास्त पाव खात नाही. एखादा पाव मी खाल्लं तरी खाल्लं का तर टेस्ट करण्यासाठी, नाही तर जास्त मी खात नाही. मला माहिती आहे आपण जर असं खात राहिलो संध्याकाळचं तर आपलं वजन वाढल्यावरती कमी होत नाही, खूप प्रॉब्लेम होतात. आता इतकं तितकं आपल्याला टाळावंच लागते. आपण म्हणणार की नाही आपल्याला खायचंच आहे तर आपलं वजन वाढतंच बरं का, पण मी थोडंफार इग्नोर करते. हां, दुपारचा असू द्या सकाळचा असू द्या तर मी पाव किंवा वडापाव खात असते, पण संध्याकाळचं मी खात नाही, का तर आपल्याला जेवण करून झोपायचंच असतं, आपल्याला काही कामं नसतात आणि संध्याकाळचं हे गोष्टी टाळायचीच असतात आपल्याला, म्हणून मी संध्याकाळचं जास्त काही तसं खात नाही. म्हणून मला माझ्यासाठी भाकर करायची होती. तर इथं मस्त माझी पावभाजी सुद्धा तयार झाली होती. याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी शेअर करेल तुमच्यासोबत. आणि मस्त ताट पण आमचं तयार झालं होतं. तर पाव पण मी साधेच भाजले होते, पावभाजी मसाला टाकलं होतं थोडंसं आणि बटर एवढंच त्याच्यामध्ये मी भाजून घेतलं. आणि माझं ताट असं काही होतं, मला भाकरच खायची होती. कितीही काही असू द्या, मी मनावर कंट्रोल करते आणि वजन माझं वाढू देत नाही. तर सगळ्यांना पावभाजी खाल्ली आणि मी भाकर आणि भाजी खाल्ली, असं झालं होतं माझं. पण असू द्या, तर चला इथेच एंड करते. बाय.